शुक्ल चतुर्दशीला सावित्रीचं व्रत, हे व्रत 10 वर्ष करायचं. भाद्रपदाचं व्रत आयुष्यभरासाठी, म्हणजे जोपर्यंत आपल्याला कार्यक्रम करत राहायचं, पुढच्या पिढीला खायचं. ज्येष्ठ महिन्याचं शुक्ल चतुर्थीचं व्रत, सावित्रीचं व्रत आहे, ते आयुष्यभर करायचं व्रत आहे. त्या व्रतालाही मगाशी सांगितल्याप्रमाणे देवीची स्थापना करून तिचा घट भरून दिवसभर तिचं पूजन चिंतनभर सांगितलं. हे व्रत 10 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर तिसरं व्रत आहे की देवीची मंगळवारी पूजा करणे. काही लोकांच्याकडे हे व्रत मागून घेतात की माते दर मंगळवारी पूजा केली, पण माझ्या मुलाबाळांना सगळे व्यवस्थित होऊ दे, मुलाला नोकरी लागत नाहीये, घरात त्रास आहे, अडचणी आहे, आई तुझी सेवा करतो, पण तू लक्ष ठेव माझ्यावरती, हे सांगणं म्हणजे हे मंगळवारचं व्रत. त्याच्यामध्ये प्रत्येक मंगळवारी देवीला अत्यंत प्रेमाने तिचं पूजन करायचं. पूजन करत असताना घराचा टाक आहे देवीचा, तो काही असेल त्या टाकाची पूजा करायची, वेगळं काही असं नाही. फक्त दिवस उपोषण करायचं आणि सायंकाळी उपोषण सोडायचं. काहीतरी गोडाचं नैवेद्य करावा आणि भगवतीला तो प्रसाद ग्रहण करावा. हे एक व्रत सांगितलं. त्याच्यानंतर एक व्रत आहे ते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी उपवास करायचं व्रत आहे. एक विशेष व्रत आहे. ज्या वेळेला काही विशेष अडचणी असतात किंवा विशेष कृपा संबंध असते तर षष्ठीचं व्रत करावं. ज्या घरामध्ये मुलं टिकत नाही, जगत नाही, सारखे आजारी पडतात, त्याचे षष्ठी देवीचं षष्ठीचं व्रत करावं असं सांगितलं. त्यांनी दर महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीला उपोषण करायचं, देवीची पूजा करायची, मंगलषष्ठी. त्याच्यानंतर आषाढ महिन्यातली संक्रांती व्रत करतात. आषाढ महिन्यामध्ये मिथुन राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो. काल मकर राशीत प्रवेश केला, तसा आषाढ महिन्यामध्ये तो मिथुन राशीमध्ये प्रवेश करतो. तर बऱ्याच जणांना त्यावेळेला 1 दिवसाचा उपवास आणि भगवतीचं चिंतन व्रत करायला सांगतात की त्यांच्या ग्रहदोषांच्या प्रमाणे किंवा त्यांच्या मुक्ततेसाठी, त्यांच्या त्रासाच्या निवडीसाठी हे व्रत दिलं जातं. हे व्रत बाकी खूप जाणत्या माणसाकडून घ्यावं की त्याच्यामुळे संक्रांतीचं, आषाढ संक्रांतीचं व्रत आहे. त्याच्यानंतरचं व्रत आहे ते राधेच्या निमित्ताने कार्तिकी पौर्णिमेचं व्रत आहे. हे बहुतेकांच्याकडे व्रत असतं. त्यात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. त्यात एकाच दिवशी हरी, हर आणि देवी तिघांची उपासना होते. हे व्रत अतिशय उत्तम आहे. आणि या व्रताच्या दिवशी बहुतेक त्यांच्याकडचा प्रकार असा आहे की तिचा पुत्र जो कार्तिक आहे, कार्तिक स्वामी, त्याचं दर्शन करायचं. मुलाला बघितल्यानंतर आईला आनंद होतो म्हणून ते एक व्रत सांगितलं की कार्तिक महिन्यामध्ये तिच्या पुत्राचं दर्शन पौर्णिमेला करायचं. आणि मग दिवसभर उपवास करून सायंकाळच्या वेळेला गोठवत द्यावी लागतात. काही महाभाग म्हणतात की कृत्तिका नक्षत्र असलं का पौर्णिमेला तरच कार्तिक दर्शन. हे कोणी सांगितलं? कार्तिकाच्या पौर्णिमेला दर्शन करायचा हा खरा प्रकार. जर कृत्तिका नक्षत्र कार्तिकी पौर्णिमेला आलं, योगायोगाने बहुतेक वेळा येतच, 90% येतं, एखाद्या वेळेला बाजू पुढं होतं. पण त्या दिवशी काय वाटेल ते करून व्रत घेतलंय, दर्शनाला गेलं पाहिजे. कार्तिक महिन्यामध्ये त्या षडाननाचं दर्शन, कारण षडाननाची माता कोण आहे? गौरी. त्यामुळे गौरीला म्हणजे भगवती पार्वतीला खूप आनंद प्राप्त होतो. तर ते पार्वती मातेसाठी व्रत आहे. त्यामुळे त्याला कृत्तिका नक्षत्राचा काही संबंध नाही. नक्षत्र असेल तरच दर्शनात जायचं, नाही दर्शन जायचं नाही. मग काय म्हणतात, मग काय करायचं, तिथं गर्दी आहे, तिथं काय जाऊन करणार आहे, आम्ही कळसाला करणार, मग हे करणार. पण व्रत का घेतली? व्रत आहे ते पालन केलं पाहिजे. पालन करायचं आहे, पण ते नाही तर तुम्ही नुसतं घरामध्ये गौरीची पूजा करा आणि कार्तिकाचं स्मरण करा. पण ते व्रत म्हणून धरलं आपण ते करण्याची आवश्यकता आहे. मग पुढे म्हटलंय की त्या दिवशी राधिकेची पूजा करावी. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यानंतर राधिका मातेची पूजा करायची. त्याच्यानंतर दुसरं व्रत आहे, अजून एक व्रत, प्रत्येक महिन्याची शुक्ल पक्षातल्या अष्टमीला मातेची, लक्ष्मीची पूजा करायची. हे लक्ष्मी व्रत. ज्याच्याकडे खूप कर्ज आहे आणि ते कर्ज हटत नाहीये, सातत्याने सगळ्या गोष्टींचा परिहार केला, सगळी इस्टेट विकली, सगळं, पण कर्जाचा काय अजून संपायचा मार्ग दिसत नाहीये. अशा वेळेला त्याने प्रत्येक महिन्याने शरणागत वत्सल श्री मूर्ती महिमा तव गाजे श्री जगती. आदिशक्ती भगवतीचं दिव्य रूप
माता दुर्गा, सरस्वती, सावित्री, राधिका आणि आता 5वं रूप तिथं महालक्ष्मी. त्या महालक्ष्मी रूपासमोरातून पुन्हा एकदा प्रश्न केला नारदांनी. नारदांनी विचारलं. नारदोवाच श्रीमूल प्रकृते देव्या गायत्र्यास्तु निराकृते सावित्री यम संवादे श्रुतं वै निर्मलं यशः तत्पुनोत्कीर्तनं सत्यं मंगलानां च मंगलम् अधुना श्रोतुमिच्छामि लक्ष्म्युपाख्यानमीश्वर केनादौ पूजिता सापि किं भूता केन वा पुरा तत्पुनोत्कीर्तनं मह्यं वद वेदविदाम्बर. आदिशक्ती भगवती महालक्ष्मी संबंधातून नारायण भेटलेला की आपण मला सावित्रीचं सांगितलं, मला मोठा आनंद झाला, पण मला महालक्ष्मीचं उपाख्यान सांगा. तिची पूजा कोणी केली, ती कशी श्रेष्ठ आहे, काय ते मला ऐकण्याची इच्छा आहे. आता महालक्ष्मीच्या बाबतीमध्ये आपल्याला कथा श्रवण करायची. तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची की महालक्ष्मीची कथा सांगणारी जी व्यक्ती आहे, भगवान नारायण, तेच महालक्ष्मीचे खरं प्रतिपद आहे. आता मातेबद्दल, जगताची माता आहे, तिच्याबद्दल प्रभू काय सांगतात ते ऐकणं लोक विलक्षण आहे. या भगवतीचा जन्म नेमका कधी झाला? तिने समुद्रातून वेगवेगळ्या रचना आपल्याला सांगितल्या जातात. एक, ज्या वेळेला त्या भगवतीला म्हणजे त्या परांबिकेला भेटायला तिन्ही देव गेले होते, स्त्री रूपामध्ये झाले होते, त्यावेळेला महालक्ष्मी शक्ती त्या विष्णूला अर्पण केली गेली होती. नंतर हलाहल गणतेच्या निमित्ताने शक्ती जरा समजून पण गेली होती. नंतर पुन्हा एकदा ती शक्ती भगवंताने प्राप्त केली की त्यांना प्राप्त केली समुद्र मंथनामध्ये. त्याला भगवंताने कुर्मावतार केला, कुर्माचं भांड केलं आणि मेरूची गडी करून ती भांड्यांमध्ये ठेवून समुद्राचं मंथन केलं आणि समुद्रातून क्षीरसागरातून ती महालक्ष्मी नावाचं रत्न किंवा ते परंतु प्रकट झालं. पण इथे जी महालक्ष्मी कथा ऐकायची आपल्याला ती अजून लोक विलक्षण कथा आहे. महाराज भगवान म्हणतात की रासमंडलामध्ये भगवान श्रीकृष्ण जे परमात्मा इथे रास करतात, त्या रासमंडलातल्या भगवान परमात्म्यांच्या डाव्या खांद्यापासून ही देवी निर्माण झालेली आहे. ती अत्यंत सुंदर, भगवंताप्रमाणेच श्यामलवर्णी आहे. त्याबरोबर तिचं रूप फक्त 12 वर्षाचं आहे. चांदण्याप्रमाणे अंगकांती आहे, नेत्र मनोहर आहे, पौर्णिमेच्या चंद्रासारखं तेजस्वी मुख आहे. आणि ती देवी जी आहे त्या खांद्यापासून ती देवी निर्माण झाली. आणि त्या देवीने परत 2 रूप धारण केली. त्यातलं एक रूप आहे ती महालक्ष्मी आणि एक रूप आहे ती राधिका. अशा 2 रूपामध्ये ती भगवती प्रकट झाली. तिथं वर्णन सांगितलं की रासमंडलामध्ये रासेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या डाव्या खांद्यातून 2 रूप म्हणजे एक रूप निघालं देवीचं आणि नंतर त्या रूपाची 2 रूप झाली आणि 2 रूपामध्ये एक झाली महालक्ष्मी आणि एक झाली भगवती राधिका. त्यावेळेला भगवान परमात्मामध्ये एकटी उभे होते आणि दोघीही भगवंताकडे सरज्य बघत होत्या, लाजून बघत होत्या आणि दोघींनाही भगवंताशी लग्न करायचं होतं. त्यांची ऐक्य पाहिजे होतं. त्यांचं वय केवळ 12 वर्ष आणि दोघींनी भगवंताला सांगितलं की माझ्याशी लग्न करा. भगवान परमात्मा दोघींच्या वगैरे लग्नाला तयार झाले. पण त्याला भगवंताने सांगितलं तुम्ही माझी रूप वाटून घ्या, माझ्या रूपाचा अर्धरूप तू घे, अर्धरूप दुसरी घे, तुम्ही ठरवा मला कोणतं रूप पाहिजे. त्यात भगवंतांची अत्यंत सुंदर श्यामल मनोहारी आणि बालवयातली ती बालमूर्ती राधिकेची पाहिली. इथं या कथेला थोडी पुष्टी आपण श्रीमद भागवताकडे जावं लागतं. श्रीमद भागवतात ती पुष्टी होते की 12 वर्षाची छोटीशी या राधिका किंवा गोपिका आहे. तिथं 2 देवीच्या झाल्या आणि रासमंडलातला भगवान पण लहानच वयाने आहे. त्याचं वय रासमंडलामध्ये 16 वर्षाचं सांगितलं. गुरुद्वार त्याचा 16 वर्षीय. तो 16 वर्षाचा देव, त्याला बघून त्यांना विवाह करण्याची इच्छा झाली. आता आमच्यात कुठले रूप तुम्ही धारण करून सांगितल्यानंतर त्या देवीने दोघींनीही भगवान श्रीकृष्णाकडे वेगाने पुढाकार घेतला. त्याला द्विभुज कृष्णाचं स्वरूप राधिकेने निवडलं की मला हा द्विभुज कृष्ण फार आवडतो आणि म्हणून ते त्या रूपाचा हात धरला.
लक्ष्मी माता थोडी निर्मुसली. त्यावेळेला भगवंतांनी एक सुंदर अशी रचना केली की भगवान स्वतः मध्यभागी उभे होते. त्याने रास्तामध्ये उभे असताना आपलं शरीर मोठं केलं आणि त्याच्यामध्ये अर्ध शरीर द्विभुज झालं आणि अर्ध शरीर चतुर्भुज झालं. म्हणजे एका शरीराला एकीकडे फक्त 2 हात आहेत आणि एकीकडे बाकी 4 हात, असं द्विभुज आणि चतुर्भुज रूप भगवंतांनी धारण केलं. राधिकेने द्विभुज रूप पकडलं, त्या रूपाची एक रूपता केली. महालक्ष्मीने चतुर्भुज रूपाचा स्वीकार केला. त्यामुळे आपल्याला कधीही राधाकृष्णांचा जर फोटो बघितला, चित्र बघितलं, त्याची द्विभुजच दिसतं. पण महालक्ष्मीचं आणि भगवंताचं चित्र बघितलं तर ते कधीही द्विभुज नाही, ते कायम चतुर्भुज. नमामि विष्णू शिरसा चतुर्भुज. विष्णू रूप कसं आहे? चतुर्भुज. तर चतुर्भुज रूपाची जी अधिष्ठात्री देवता ती महालक्ष्मी आणि द्विभुजाची जी अधिष्ठात्री देवता ती आदिशक्ती भगवती राधिका आहे. एवढं त्यातलं महत्वाची गोष्ट. द्विभुज जो आहे राधेचा पण झाला आणि चतुर्भुज लक्ष्मीपती झाला, लक्ष्मीकांत झाला आणि तो लक्ष्मीचा वैकुंठावर निघून गेला. वैकुंठामध्ये रमा अत्यंत शुद्ध स्वरूपामध्ये सुस्वरूपात सौभाग्याने युक्त रमणीय अशी आणि सकल स्त्रियांच्या घराण्यामध्ये अशी आहे. ती राजलक्ष्मी आहे, ती गृहलक्ष्मी आहे आणि त्या ठिकाणी ती परमतत्वाचं रूप धारण केलेलं आहे. ती मंगलमय आहे आणि त्या ठिकाणी त्या नारायणाने प्रथम तिचं पूजन केलं. आणि कुठे गेलं तर नारायणाने स्वतः त्या देवीचं पहिल्याचा वैकुंठात प्रथम पूजा केली. यापासून आपल्याकडे एक म्हण आली, प्रथा पडली की नवीन परिणित जोडी दिसली त्यामध्ये काय लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसला शोधून किती छान दिसतोय. हा जोडा कसा आहे? लक्ष्मीनारायणासारखा आहे. तो काही एकमेकांना अनुरूप आहे वगैरे वगैरे आपल्याला कौतुक करतो. पण लग्न झाल्याबरोबर ते वरती गेले हे दोघं जण आणि नारायणाची पूजा केली होती. आज एक प्रथा आहे की लग्न करून मुलगी घरात आली की लक्ष्मी पूजन करायचं आणि ती पूजा करायची. ती पहिली पूजा कोणी केली तर दाम्पत्याने केली. कोणी केली? स्वतः नारायणाने. याची गोष्टी कुठे मिळते? ते भागवतात की लक्ष्मी पूजन का करायचं. लग्नानंतर पहिली पूजा कोणती तर लक्ष्मी पूजन. नंतर रोजची पूजा होती तो हा वेगळा, पण पहिली पूजा लक्ष्मी पूजा दोघांनी मिळून करायचं. काय काय लोक आता कार्यालयात कशी पूजा करून मोकळे होतात. कारण मग कुठं घरात राहणं कुठे आमच्याकडे 10 बायकाच्या 3.5 मुले कुठं करणार. पण खरं तर वैकुंठामध्ये गेल्यानंतर पूजा आहे. म्हणजे घरात गेल्यानंतर जसं आहे तसंच पूजा झाली पाहिजे असो. तर तिथे लक्ष्मीची पूजा केली आणि नंतर त्याच्यानंतर ब्रह्मदेवाची पूजा केली, शंकरांनी पूजा केली आणि क्षीरसागरामध्ये स्वतः लक्ष्मीची पूजा विष्णूंनी केलेली आहे. भारतामध्ये स्वयंभू मंदिरी त्या भगवती लक्ष्मीची पूजा केली आणि भाद्रपदाच्या अष्टमीला भारतामध्ये आधी पूजा म्हणजे पुन्हा ती महालक्ष्मीची भाद्रपदातली ज्येष्ठा गौरीची पूजा अशा रीतीने भक्तिपूर्वक पूजा केली जाते. तरी ही देवी कोणकोणत्या वारी येते पूजाला, योग्य ती वारी म्हणजे तिथे हे सांगतो. चैत्र महिन्यामध्ये तृतीयेला, पौष महिन्यामध्ये अष्टमी ते पौर्णिमेला, भाद्रपद महिन्यामध्ये अष्टमी नवमी दशमीला, कोणत्याही मंगळवारी, प्रत्येक वर्षाच्या अखेरीला, प्रत्येक महिन्याच्या अखेरचा दिवस अमावस्येला, पौषाच्या संक्रांतीला तिची पूजा केली जाते. तेव्हापासून तीही लोकांच्यामध्ये प्रसिद्ध झाली की या वेळेला पूजा केली की ती अत्यंत श्रेष्ठतम असं तिचं ते स्वरूप आहे. ती ऐश्वर्याची देवता आणि अधिष्ठात्री देवता आहे. त्या देवतेला सगळेच जण प्राप्त करू इच्छितात. सगळेच जण तिची कृपा आपल्यावरती घालवून प्रयत्न करतात. मग या लक्ष्मीने कोणाकडून पहिली कृपा केली, कशी केली हा प्रश्न आला. आणि एक सुंदर गोष्ट, सुंदर कथा यावेळी सांगितली. एक वेळेला दुर्वासा नावाचे ऋषी परांबिकेच्या मंदिरामध्ये मणिद्वीपाला गेले होते. त्यांनी परांबिका मातेची मोठी शांत पूजा केली आणि त्या भगवतीच्या चरणाशी बसून त्यांनी त्या ब्रह्मांडाचं दिव्य तत्व स्वरूपात आदिलक्ष्मी आदी तत्व त्या भगवतीची पूजन केलं. त्यामुळे आनंद प्राप्त झाला आणि त्यावेळेला मातेने प्रसाद म्हणून त्यांना प्रसाद पुष्प पारिजातक दिलं. एक दिलं नाही, त्याची माळ दिली आणि ते दिव्य प्रसाद पुष्प पारिजात बघितल्यानंतर अतिशय आनंद झाला. आपल्याला ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या वस्तूंमध्ये ब्रह्मदेवाने न निर्माण केलेली वस्तू कोणती आहे असं विचारत असेल, या पृथ्वीवरती 2 गोष्टी असतील ब्रह्मदेवाच्या नाहीत.
पुष्पामध्ये कमलपुष्प आणि पारिजात पुष्प ब्रह्मदेवाचं नाही, आणि फळामध्ये रंभा फळ हे ब्रह्मदेवाचं नाही. रंभा फळ कोणतं? केळं. आणि म्हणून ते रंभा फळ सत्यनारायणाची पूजा केली की ते नारायणाच्या गावचं फळ आमच्या गावाकडचं. आणि म्हणून सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादावरती रंभा फळ असायला पाहिजे, ते केळ ठेवलंच पाहिजे. आणि ते फळ कुठे होतं? ते स्वर्गामध्ये होतं. म्हणून स्वर्गामध्ये कोणतं रंभा अप्सरा त्याची विस्मृती होऊ नये म्हणून रंभा रंभेने दिलेलं फळ रंभा फळ. त्या फळाचं पण वैशिष्ट्य आहे, या फळाला हात लावला की वजन वाढतं. रंभा फळ एखाद्याला वजन न्यायचं असेल आणि त्याचं वजन तेवढं भरायचं असेल, 1.5-2 किलो वजन कमी पडतंय सर ठरलेल्या वजनापेक्षा, तर 1 किलो पहिली वजन आहे, हा 1 किलो न भरला 2 किलो कुठं आणायचं वजन. त्यावेळेला त्याला बसवायचं खाली आणि जा आम्ही डझनभर केळ खायला लावायची, आणि डझनभर केळ खाल्ल्याबरोबर प्रत्येक ग्लासवर 200 मिली पाणी टाकायचं आणि काट्यामध्ये घालायचं, लगेच त्याचं वजन 53 किलो होतं. अर्ध्या तासाने वजन परत 1 किलोवरती येतं. त्वरित फळ देणारं फळ आहे, त्वरित फळ. दुसरं नंतर काही रंभा फळ. तर ह्या 2 गोष्टी ब्रह्मदेवाच्या तिथल्या नाही, हे सगळ्या समुद्र मंथनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत. त्या समुद्र मंथनात 14 केळ सापडलं असं म्हणतात. भागवतात काही दिलेलं नाही, कोणत्या ग्रंथात तरी आहे. आणि काय वाचतं का? तू वाचलं आहे? कोणत्या ग्रंथात आहे? मला 3 नंबर त्याच्यामध्ये वाचलंय. तर ते जे काही दिव्य फळ आहे आणि पुष्प, पारिजातकाचं पुष्प जे होतं, ती पारिजात पुष्पाची माला भगवतीच्या गळ्यातली देवर्षी या दुर्वासाच्या गळ्यामध्ये आली. दुर्वास म्हणून ती माळा आवडली, गळ्यामध्ये घालून ती माळा निर्वती दुर्वास जात होते. आता याच्या रस्त्यावरती नेमकं अमरावती लागली, इंद्राची नगरी साई. इंद्राची नगरीमध्ये देवर्षी हे आले दुर्वासा मुनी. दुर्वासाने बघितल्यानंतर इंद्राने त्यांना अर्घ्यपाद्य बदलून पूजन करून सगळं केलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं की काय महाराज कुठून आला? गळ्यात फुलं छान आहे, हात आम्हाला पहिल्यांदाच पाहिलं, कुठून आणलं? ते देवीने दिला. ते हात पुढे गेला, प्रसाद घ्या ना. देवर्षी पण म्हटले त्या तुला पाहिजे तर घे. दुर्वासाने गळ्यातला हार काढला आणि त्या याला दिला. आता प्रसाद म्हणून घेतलेला हार यांनी सरळ घरी नीट ठेवावा ना. यांनी घातला हाय ऐरावताच्या गळ्यामध्ये, आणि त्यामुळे झालं काय? दुर्वासून झाला अपमान. ते चिडले, पण तुला फार माज आलाय, फार माजलाय, आणि त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तू देवीने दिलेल्या प्रसाद पुष्पाचा असा अपमान केलास ना. एकच उत्तर आहे, संपत्ती भ्रष्ट हो, स्थळापासून संपत्ती तुझ्याकडे. ज्या वेळेला लोक मतवान होतात, पुस्तवान होतात, त्या त्यांच्यावरती भगवती एकच करते की पहिल्यांदा त्यांच्याकडे पैसा काढून घेते. पैसा काढायला तडफड सुरू होते त्यांची. पहिलं काय झटकातो संपत्ती भ्रष्ट हो, शाप दिला. आणि त्यामुळे दैत्यांना गोष्ट कळली आणि त्यावेळेला सगळी संपत्ती गेली. ज्या अर्थी तू प्रसाद पुष्परूपी लक्ष्मीला हातीवर टाकलास ना, त्या अर्थी ती लक्ष्मी तुला सगळं हरिपुती जावं एवढा श्राप दिला. आणि त्यावेळेला ते पुढे बोलून गेले. पण मी एक गोष्ट नक्कीच सांगतो की हे पुष्प ज्याच्या मस्तकावरती पडेल तो बाकी भाग्यशाली होईल. त्याच्या मस्तकावरती पडेल तो भाग्यशाली, पण ती लक्ष्मी हरिपती जाईल. आता इंद्र खाली आला, पण ऐरावताचं महत्व, हत्तीचं महत्व आजही काय करणं, कोणाकडे काळा हत्ती असतो, कोणाकडे पांढरा हत्ती असतो, आणि हत्तीचं महत्व आहे. कोणी हत्ती 1-2 घरात ठेवतो, कोणी 3-4 हत्ती ठेवतो. प्रत्येकाने हत्ती पोसायचे आहे पण ठेवतो हत्ती. ते ज्याचे डोके पडत तो ठरेल. त्यांनी घाबरला इंद्र, ते दुर्वासाचे पाय धरले, पुष्कळ अनुदय विनय केला. चूक झाली माझी, लेकराला माफ करा, पुष्कळ म्हटला. आणि त्यावेळेला मुनी म्हणतात की तू उन्मत्तपणा केला. इंद्र म्हणतो की देवा, मला संपत्ती नको, पण मला ज्ञान द्या. ज्ञान भक्ती माझ्या काळात कधी येत नाही, मला ज्ञान द्या. त्यावेळेला दुर्वासा मुनी म्हटले की इंद्रा, तुमच्यासारख्या संपत्ती अंध झालेल्या
दिसत नाही, तुम्ही विषयांत आहात. त्यामुळे ज्ञान हे दोन प्रकारचं आहे, एक प्रवृत्तीच्या दुःखात जातात आणि एक ते निवृत्तीच्या दुःखामध्ये राहतात, मुक्तीचा मार्ग दाखवतात. तर प्रवृत्तीच्या दुःखातलं ज्ञान काय कामाचं आहे? प्रवृत्तीच्या दुःखातलं ज्ञान म्हणजे आज आपण शिक्षण घेतो ना की मी कोण आहे, वकील आहे, मी BA, मी अमुक आहे, मी ते झालेलं आहे आणि त्यामुळे माझ्याकडे ज्ञान आहे, मला हे असं जॉब मिळाला पाहिजे, अशा नोकरीमध्ये, इतकी लायकीमध्ये, हे आहे ते आहे, हे दुःख देणारं ज्ञान आहे. आणि निवृत्तीचं ज्ञान म्हणजे भगवंताला प्राप्त करून देणारं ज्ञान. आता तुम्ही साधुसंतांच्याकडे जा, तर त्यावेळेला इंद्राला मग नंतर काय करावं कळे ना. इंद्राने बऱ्याच प्रकाराने त्रास सहन केला आणि शेवटी तो दुःखी झाला. पण मंदाकिनी नदीने किनाऱ्यावरती त्याला गुरुभेटी प्राप्त झाली. गुरु म्हणजे स्वतः देवगुरु बृहस्पती भेटले आणि बृहस्पती गुरुंना बघितल्यानंतर इंद्राने त्याला प्रार्थना केली की देवा मला काहीतरी सांगा की माझ्याकडे अशी चूक झालेली आहे. त्याला म्हणे आता याला उत्तर एकच आहे की आपण हरिकथा, हरिकीर्तन, लक्ष्मीचं त्या लक्ष्मीला प्रिय काय येतं, हरिकथा, हरिकीर्तन जिथे कुठे होतं तिथे लक्ष्मीचा निवास होतो. लक्ष्मी अशी कधीही राहत नाही. तर लक्ष्मीच्या निवासासाठी तिला राहूची इच्छा असते आपल्याकडे, तर आपण पहिल्यांदा त्या नारायणाचं संकीर्तन करा. जिथे नारायणाचं संकीर्तन आहे तिथे लक्ष्मी निवास करते. दुसरी लक्ष्मीची पूजा असते तर लक्ष्मी फारशी आहे उत्सुक असते. आणि म्हणून तुम्ही नारायण संकीर्तन करा, तुम्ही भगवंताला आठवा आणि तुम्ही त्याचा धावा करा, तुम्ही त्याचे पूजन करा. म्हणून ज्या वेळेला लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी नारायणाची सेवा सांगितली त्यावेळेला इंद्राला आश्चर्य वाटलं आणि इंद्राने त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून भगवंताची आराधना सुरू केली. इंद्राने लक्ष्मीसह नारायणाची उपासना सुरू केली आणि त्यावेळेला काही काळ लोटला आणि मग इंद्रावरती नारायण भगवान प्रसन्न झाले आणि म्हणजे तुझी इच्छा आहे ना, लक्ष्मी पाहिजे ना, मग मी तुला मार्ग सांगतो. समुद्राचं भांडं कर, त्यात कुर्माचं भांडं घेईल, औषधी लतावर टाका, मेरुपर्वत रेडी करा, वासुकीची डोली करा आणि मंथन करा. जी रत्न मिळतील ती वाटून घ्या. त्याच्यामध्ये लक्ष्मी नावाचं रत्न प्राप्त झालं. पण या लक्ष्मीने एवढी सेवा करणाऱ्या इंद्राला आणि बैलाच्याला निवडलं नाही, तर तिने आपला हार घातला त्या भगवान परमात्म्यांच्या गळ्यात. भगवंताला लक्ष्मी आल्यानंतर भगवंताला मोठा आनंद झाला आणि नंतर बाकी भगवंताने उपादान केलं की जे जे माझी सेवा करतायत त्याला वाटून द्या. पण नारायणाने कुठलाही भेद न ठेवता लक्ष्मी सर्वांना सारख्या रूपामध्ये संपत्ती म्हणून वाटली, माता रूपामध्ये लक्ष्मी प्रदान केली. असं दिव्य तत्व या लक्ष्मी माता समोर सांगतात. आपण लक्ष्मी मातेची स्तुती करूया आणि मग पुढची कथा बघूया. सुमन सुवंदित एकतीस 5 क्रमांक 31. सुमन सुवंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममयी. आपण सगळ्यांनी म्हणण्याचा प्रयत्न करा, आठवण हे सगळ्यात नाही. सुमन सुवंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममयी. मणिगुण मंडित मोक्ष प्रदायिनी मंजुल भाषिणी वेदते. पंकजवासिनी देव सुपूजित सद्गुण वर्षिणी शांतिमयी. जय जय हे मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मी सदा पालय मां. जय जय हे मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मी सदा पालय मां. कल्मषनाशिनी कामिनी वैद्यकरूपिणी वेदमयी. क्षीरसमुद्भव मङ्गलरूपिणी मन्त्रनिवासिनी मङ्गलमे.
जय वरवर्णिनि वैष्णवि भागवति मन्त्रस्वरूपिणि मन्त्रमये सुरगणपूजित शीघ्रफलप्रद ज्ञानविकासिनि शास्त्रनुते भवभयहारिणि पापविमोचनि साधुजनाश्रितकारयुते जय जय हे मधुसूदनकामिनि धैर्यलक्ष्मि सदा पालय माम् जय जय हे मधुसूदनकामिनि धैर्यलक्ष्मि सदा पालय माम् जय जय हे मधुसूदनकामिनि धैर्यलक्ष्मि सदा पालय माम् जय जय दुर्गतिनाशिनि कामिनि सर्वफलप्रद शास्त्रमये रत्नगजतुरगपदाति समानतः परिजनमण्डितलोकये हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित तापनिवारिणि पादयुते जय जय हे मधुसूदनकामिनि गजलक्ष्मि सदा पालय माम् जय जय हे मधुसूदनकामिनि गजलक्ष्मी सदा पालय माम् जय जय हे मधुसूदनकामिनि गजलक्ष्मी सदा पालय माम् अनन्तवाहिनि मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये गुणगणकारतिलोकहितैषिणि सर्वसप्रभूषितनारदुते सकलसुरासुरदेव मुनीश्वर मानववन्दितपालकरुते जय जय हे मधुसूदनकामिनि सन्तानलक्ष्मी सदा पालय माम् जय जय हे मधुसूदनकामिनि सन्तानलक्ष्मी सदा पालय माम् जय जय हे मधुसूदनकामिनि सन्तानलक्ष्मी सदा पालय माम् जय कमलासिनि सद्गतिदायिनि ज्ञानविकासिनि काममये अनुदिनमर्चित कुङ्कुमधूसर भूषितवासितवाद्यनुते कनकधरास्तुति वैभववन्दित शङ्कर देशिक माल्यवदे जय जय हे मधुसूदनकामिनि जय जय हे मधुसूदनकामिनि विजयलक्ष्मि जय जय हे मधुसूदनकामिनि विजयलक्ष्मि त्वं पालय माम् जयलक्ष्मि त्वं पालय माम् विजयलक्ष्मि त्वं पालय माम् जय जय हे मधुसूदनकामिनि विजयलक्ष्मि त्वं पालय माम्
भूषित कर्ण विभूषित शांति समावृत नवनिधिदायिनि परिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुगे जय जय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी त्वं पालय मां जय जय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी त्वं पालय मां जय जय हे मधुसूदन कामिनी कामिनी विद्यालक्ष्मी त्वं पालय मां जय जय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी त्वं पालय मां मंत्र सांगितला तो महालक्ष्मीचा महामंत्र श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा हा महामंत्र बघून सांगितला. कितीही बाकीचे मंत्र म्हटले तरी तिला ह्या मंत्राची एवढी प्रीती थोडी अन्य मंत्रामध्ये नाही. श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा हा मंत्र महालक्ष्मीचा महामंत्र दिला. हा मूलमंत्र आहे. याचा जप सांगितला. जर या मूलमंत्राचा पुढे 10 लाख जप केला तर कुबेरासारखा ऐश्वर्य प्राप्त होते असं भगवतीने आशीर्वाद दिला. लक्ष्मीची पूजा करावी आणि लक्ष्मीचं पूजा केल्यानंतर लक्ष्मीला जे अत्यंत प्रिय आहे ते कुंकुमार्चन तिच्या चरणावरती करावं. आणि कुंकुमार्चन करत असताना हातामध्ये चिमूट कुंकवाची घ्यावी आणि 3 वेळा 5 वेळा 7 वेळा किंवा 9 वेळा तिच्या पावलावरती कुंकू व्हायचे. ते वाहत असताना अनामिका आणि अंगुष्ठ या दोघांच्या मध्ये कुंकूची चिमूट घ्यायची आहे आणि ती चिमूट दोन्ही पावलावरती मिळून पूर्ण करायची आहे. ती एकदा चिमूट उचलली इकडे आणि इकडे कुंकू व्हायचे. इकडे आणि इकडे कुंकू व्हायचे. उलटा सुलटा हात ते विडकारे जोरे करायचे नाही. तिकडून तिकडून धोटा वळतो विडकारे तसं नाही. इकडे व्हायला तुम्ही परत दुसऱ्यांदा कुंकू घ्यायचं. शक्यतो लक्ष्मीला व्हायचं कुंकू स्वतंत्र ठेवावं. ते आपल्या वापरातलं नसावं. स्वच्छ कुंकू घेऊन ते करावं. आणि त्यावेळेला लक्ष्मीची पूजा केली जाते. तिथे तिला जे उच्चार करायचा तो मंत्र असा आहे. ऐं क्लीं सौ सौ क्लीं ऐं ऐं क्लीं सौ. एकच बीजमंत्र एकदा उलटा एकदा सुलटा. ऐं क्लीं सौ सौ क्लीं ऐं ऐं क्लीं सौ. आणि मग नित्यां श्री गुरुपादुकां पूजयामि. तर हे पुढचं प्रत्यय ऐं क्लीं सौ सौ क्लीं ऐं ऐं क्लीं सौ नित्यां श्री गुरुपादुकां पूजयामि. ते श्री म्हणजे लक्ष्मीच आहे आणि त्या पादुका त्याप्रमाणे तिच्या चरणावरती 3 वेळा 5 वेळा 7 वेळा 9 वेळा जवळ जमेजवळ कुंकू व्हायचे आणि त्याच्यानंतर प्रार्थना करायची. लक्ष्मीची प्रार्थना ही प्रार्थना मुद्दामून या पुस्तिकेमध्ये दिलेली आहे. ही प्रार्थना पाठ करा कारण या प्रार्थनेशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत